हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. हे घडणाऱ्या या 4 दिवसात चाललेल्या आमच्या या चषकामध्ये तुझं सदैव असं लक्ष राहू दे. आणि राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचा आणि त्याचसोबत खेळाडू वर्गांचा करूया आपण सहर्ष स्वागत. ओपनिंग सेरेमनी झाली आहे. ओपनिंग सेरेमनीनंतर आपण दादांना बापूंच्या श्रद्धांजली दिली. टुर्नामेंटच्या पहिल्या मॅचला होती सुरुवात. अर्थातच चिंचवली गोहे विपक्ष असणारा संघ सोमजाई भोकरपाडा. मॅचला होणार सुरुवात 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरच्या मॅचसाठी पहिली टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला. अर्थातच तो चिंचवली गोहे संघाने आणि त्यांनी आमंत्रित केले सोमजाई भोकरपाडा या संघाला. या पहिली बॅटिंग करा, स्कोर बोलू तुम्ही स्कोर करा आणि तो आम्ही नक्की चेस करायचा प्रयत्न करू. सलामीची जोडी केतन आणि सनी मैदानामध्ये रवाना झाली आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आकाश पाटील असतील. गोलंदाजी मार्कवर चिंचवली गोहे या संघासाठी पारंपरिक चांगलं क्रिकेट खेळले जातं आणि आजही या मैदानामध्ये या चषकामध्ये त्यांचा थरार पाहायला मिळेल. पहिला डॉट बॉल, त्यानंतर बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे. विकेट जातीये. पहिली विकेट या स्पर्धेमधील पहिली विकेट या पाहिलं तर सोमजाई भोकरपाडाची मैदानाच्या बाहेर खेळाडू बाद. थँक्यू डोजे. खरं तर या स्पर्धेला सुरुवात आपण गणरायाच्या पूजनाने केलं. त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून त्यानंतर खेळपट्टीचं पूजन करून आपल्या सन्माननीय पाहुणे त्यासोबत या स्पर्धेच्या आयोजक यांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेला सुरुवात केली. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये ओपनिंगची मॅच चिंचोली गोहे विपक्ष सोमजाई भोकरपाडा. बॉलिंग ट्रॅकवर आकाश पाटील आहेत. टीमचे पारंपरिक पहिले गोलंदाज. त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलमध्ये विकेट मिळवली. विकेट सुद्धा पाहिलं तर केतन या खेळाडूंच्या मैदानाच्या बाहेर जातीये. कोणत्याही प्रकारे धावसंख्या बनवली नाही आणि विकेट गेली. त्यानंतर मैदानामध्ये साहिल आलेत. 1 डाऊनला असतील ते खेळाडू साहिल स्ट्राईक एंडला. त्यानंतर बॉल उंच पाहिला तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या जवळ गेला. क्षेत्ररक्षक चुकी करणारी नाहीयेत. शॉट मिड विकेटला फिल्डर होते आणि पकडला जाईल झेल. बॅक टू बॅक दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर. कम ऑन डीजी. साठी 2000चं कॅश प्राइज असणार आहे. अर्थातच आकाश पाटील या गोलंदाजासाठी हे आता प्राइज लागू झालंय कारण की 2 बॉल 2 विकेट मिळवल्या. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट मिळवण्यासाठी आकाश पाटील पुन्हा एकदा सज्ज असणार. त्याला माहिती आहे विकेट घ्यावी लागेल. मॅचमध्ये जर आपल्याला जिंकायचंय तर सलामीचे खेळाडू बाद करावे लागतील. सुरुवातीचा टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीचे 3-4 खेळाडू अतिशय उच्च दर्जाचे असतात. त्यानंतर पाहिलं तर बॉलर असे खेळाडू मैदानामध्ये येतात. परंतु विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल गोलंदाज आकाश. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल जातोय. पहिलं षटक पाहिलं तर आकाश पाटीलचं अतिशय उत्तम. 4 बॉल टाकले, 2 विकेट मिळवत आणि या 2 विकेटमध्ये पाहिलं तर एकही धाव दिली नाहीये. जमेची बाजू म्हणावी लागेल आकाश पाटील. खालापूर तालुक्यामधलं एक नावाजलेलं नाव. परंतु या मैदानामध्ये खेळताना अर्थातच या राष्ट्रवादी व शिवसेना उबाडा चषकामध्ये खेळताना प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू असेल. LBW सोडून पाहिलं तर हा रिव्ह्यू असेल.
पुन्हा एकदा पाहिलं तर फटका पोचलाय, जास्त मोठा काही फटका येत नाहीये. एस्टांच्या मागे बॉल अडवला जातो. एक धाव कंप्लीट केली आहे. धावाचा शुभारंभ इथून होतोय. खरं तर इथून स्कोरबोर्डवर आता धावा लागायला सुरुवात होतीये. पहिली धाव तर पाहिलं तर स्कोरबोर्डवर लागली आहे, एक धाव आणि त्याचबरोबर 2 विकेट मैदानाच्या बाहेर. 4 दिवसीय सामना, 4 दिवसीय स्पर्धा पाहतो आणि 4 दिवसीय स्पर्धेसाठी आलेले प्रेक्षक आज पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये आपल्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते जो उद्घाटन पार पडला, देखणा असा पाहिलं तर उद्घाटन सोहळा पण पार पडला. याची देही याची डोळा आपण पाहतोय या 4 दिवसाचा या राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे चषकाचा सोहळा. जबरदस्त माहोल तयार झाले. व्यासपीठ सुद्धा खचाखच भरून गेले. त्यासोबत पाहिलं तर सर्व प्रेक्षक सुद्धा मैदानाच्या अगदी बाजूला आहेत. शेवटचा बॉल, तोही उत्तम दर्जाचा बॉल टाकला. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक हाताळलं इथे आकाश पाटीलने आणि पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या अवघी एकच धाव. त्याचसोबत पाहिलं तर 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेले. जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी या मैदानामध्ये केली ते म्हणजे अर्थातच आकाश पाटील, नाव चिंचवली गोहेचा हा खेळाडू. त्यांचा इथे पहिला सन्मान केला जाईल. या सन्मानासाठी आमंत्रण करूया आपण विनोदजी जाधव यांना की आपल्या शुभ हस्ते आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील शहर प्रवक्ते विलासदादा चालके यांचा शुभ सन्मान करायचा या स्पर्धेमध्ये. मायेची उबदार शाळ, त्यासोबत या स्पर्धेचं गोड आठवण असं सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक असं पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मान करायचा आहे. KTC लाईव्हच्या कॅमेरामॅनला सुद्धा विनंती करेल की एक कॅमेरा आपण आपल्या व्यासपीठाकडे नक्कीच रवाना करायचा आहे. या व्यासपीठावर सुंदर असे व्यक्तिमत्व नक्कीच विराजमान झाले. त्यांचं क्षणचित्र सुद्धा टिपलं जावं हीच विनंती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आणि त्यानंतर व्यासपीठावर असलेले आपले सन्मान्य पाहुणे शहर सचिव खोपोली महेशजी नायकवडे साहेबांचा सुद्धा इथं शुभ सन्मान केला जाईल. प्रमोदजी मोदक साहेबांना विनंती असेल, मोरे साहेबांना, प्रमोदजी मोरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण खोपोली शहर सचिव महेशजी नायकवडे साहेबांचा इथं शुभ सन्मान करायचा आहे. स्पर्धा पाहिली तर अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा. पहिला दिवस, ओपनिंगचा दिवस खरं पाहायला गेलं तर सुरुवात झाली या स्पर्धेला. 4 दिवसामध्ये भले मोठे संघ खेळतील, मोठमोठे खेळाडू खेळतील, परंतु आज व्यासपीठावर असलेले आपले पाहिले तर उच्च दर्जाचे आपले सर्व सन्माननीय पाहुणे अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अनेक बडे नेते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत आणि त्यांचा इथं शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर आपण खोपोली शहर संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे परशुरामजी घरत साहेबांचा इथे नक्की सन्मान करणार आहोत. सन्माननीय राम जाधव साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण परशुरामजी घरत साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर मॅच सुद्धा तेवढीच दर्जेदार चालू आहे. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरा गोलंदाज मैदानामध्ये आला अर्थात दिशांच्या विरुद्ध केलेलं आक्रमण. बॉलिंग ट्रॅकवर रोहित होता. रोहितने हा फटका दमदार मारलाय. बॉल जाईल पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 10-4. स्पर्धेमधील आलाय पहिला चौकार. प्रमुख सन्माननीय मंगलजी शिंदे साहेबांचा सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये सन्मान करणार आहोत. हा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करत आपण प्रत्येकजी फावडे दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण विभाग प्रमुख सन्माननीय मंगलजी शिंदे साहेबांचा इथं शुभ सन्मान करायचा आहे. अतिथी मान्यवर उपस्थित राहिले आहेत. खरं तर यांनी सुद्धा त्यांचं बराचसा कार्य पाहिलं तर समाज कार्यासाठी दिलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष फक्त समाजाची कार्य करण्यासाठी नक्कीच ओळख त्या पक्षाची आणि त्याच पक्षाचे विभाग प्रमुख मंगेशजी शिंदे साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर शैलजी फावडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय पाहुणे कल्पेजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान करायचा. या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती लाभली असे सन्माननीय कल्पेजी मोरे साहेब त्यांचाही या स्पर्धेमध्ये आपण करूया शुभ सन्मान.
माईची उद्धार शाल त्यासोबत पाहिलं तर या स्पर्धेचं प्रतीक आठवण गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक असं पुष्पगुच्छ घेऊन आपण कल्पेजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. अर्थात आपल्या या स्पर्धेचे आयोजक शैलीजी फावडे साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच केला जाईल. त्यानंतर आपल्या स्पर्धेचे अजून एक पहिले तर आपले आयोजक मुख्य आयोजक सन्माननीय यश जाधव यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आपले पाहुणे सन्माननीय चंद्रकांतजी फावडे साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. चंद्रकांतजी फावडे साहेब सुद्धा आपल्या पाहिजे तर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आणि त्यांच्याच आपण पाहिलं तर देखरेखीखाली आपला उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर इथे सन्माननीय यश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते सन्माननीय चंद्रकांतजी फावडे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. खरं तर व्यासपीठावर पोहोचलेले आपले सर्व सन्माननीय पाहुणे आणि त्यांनी वेळात वेळ देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिली. ह्या आयोजकांवर असलेलं प्रेम आणि त्याचबरोबर रमेश दादांवर असलेलं प्रेम त्याचबरोबर शैलेश दादांवर असलेलं प्रेम हे तो दिसून येते. त्यानंतर आपल्या खोपोली नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय रमेशदादा जाधव यांचाही या स्पर्धेमध्ये आपण करूयात शुभ सन्मान. खरं तर तेही वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्यांचीच घरची टुर्नामेंट परंतु बिझी शेड्यूलमधून इथे उपस्थित राहिले आणि त्यांचा सन्मान इथे आपण करण्यासाठी आमंत्रित करूयात. या स्पर्धेचे आयोजक शैलेशदादा फावडे यांना विनंती करूयात सन्मान करायचा आहे या गोड व्यक्तीचा माजी उपनगराध्यक्ष खोपोली नगर परिषद रमेशदादा जाधव यांचा इथे सन्मान करायचा आहे. शैलेशदादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण रमेशदादांचा शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये करायचा आहे. नेहमी यांच्या मार्फत पाहिलं तर जिथे जिथे कोणताही पाहिलं तर स्पोर्ट्स अवेलेबल असो तिथे तिथे प्रत्येक वेळी पाहिलं तर रमेशदादांचं योग्य असं योगदान असतं. आजही चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलंय. तदनंतर यशदादा जाधव यांना विनंती करूयात की आपण पुढील सन्मान या स्पर्धेचे आयोजक म्हणून चांगल्या प्रकारे काम करणारे सन्माननीय शैलेशदादा फावडे यांचा सन्मान नक्कीच करायचा. यशदादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण शैलेशदादा फावडे यांचा नक्कीच शुभ सन्मान करायचा आहे. तदनंतर सन्माननीय राम जाधव यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नगर परिषद अधिकारी सन्माननीय विश्वनाथदादा फावडे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. राम जाधव दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करायचा. अर्थातच आपल्या नगर परिषदेचे अधिकारी विश्वनाथजी फावडे दादांचा सन्मान करायचा आहे. मॅच चालू आहे सद्यस्थितीमध्ये आपण जर पाहिलं स्कोर बोर्डवर धावा असतील. बॅटिंग करणारा संघ सोमजाई भोकरवाडा 9 धावा आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. बॉलिंग ट्रॅकवर संदेश आलेत. बॅटिंग करणारा संघ बाहेर थोडा अडचणीमध्ये आहे. 4 ओव्हरची मॅच जास्तीत जास्त धावा करावे लागतील. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण 4 दिवसाची स्पर्धा पाहतोय. जी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते अतिशय उत्तम दर्जाची खेळपट्टी आपण मैदानामध्ये पाहतोय आणि त्या खेळपट्टीवर खेळ चालू आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. हाय स्कोरिंग पिच बनावी लागेल इथे. यानंतर पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु बॉल बराच बाहेर. पंच आम्हाला सांगतात वाईड बॉल आहे आणि 10ची पाहिलं तर इथे धावसंख्या ऑन स्ट्राईकला असणारा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय या सोमजाई भोकरवाडा संघाचा. 11 धावसंख्या झाली आहे. जबरदस्त गोलंदाजी कमालीचं षटक इथे हाताळतात. प्रत्येक गोलंदाज अगदी पाहिजे तर आपल्या टीमच्या हिताचं काम करतोय. डॉट बॉल वारंवार येत आहेत. विकेट सुद्धा सुरुवातीला गेल्या परंतु डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढत राहिले. सनी व्हायला तर 5 बॉल्स आणि 1 धावसंख्येवर खेळतात. काहीतरी कमाल करून दाखवावी लागेल सनीला. ही मॅच महत्वाची आहे. ओपनिंगची मॅच सर्वांच्या नजरा या मॅच साठी लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहिलं तर डॉट 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 वारंवार डॉट बॉलचं पर्सेंटेज इथं मैदानामध्ये चालू आहे. काय होतंय काय घडतंय या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग करावी यासाठीच सनीला सलामीला पाठवलं होतं. सुरुवातीला पाठवलं होतं परंतु मैदानामध्ये हेच गोष्ट घडताना पाहतोय. मॅच कठीण परिस्थितीमध्ये ती आली आहे. कारण सोमजाई भोकरवाडा जर पाहायला गेलं तर तिसरं षटक चालू असताना आतापर्यंत फक्त 11 धावसंख्येवर खेळतोय. जर विकेट किपर
क्लोज असतील तर जर बॉल डॉट झाला तर किपरच्या हातात गेल्यानंतर स्ट्राईक रोटेट नसणार आहे, चेंज नसणार आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. खरं तर पंचांनी चांगल्या प्रकारचे नियम समजावून दिलेत. सन्माननीय प्रमोददादा मोरे यांना विनंती असेल, पुढील सन्मान आपण सन्माननीय निखिलदादा देशमुख साहेबांचा करायचा आहे. प्रमोदजी मोरे दादांना विनंती असेल, पुढील सन्मान आपण करायचा सन्माननीय निखिलदादा देशमुख साहेबांचा. दादांनी वेळात वेळ काढून आपल्या या स्पर्धेला उपस्थिती लावले, त्यांचाही आपण पहिले या स्पर्धेमध्ये करूयात आपण स्वागत. माईची उबदार शाळ, त्याचबरोबर प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ या स्पर्धेचं गोड आठवण्याचा आपला सन्मान देऊन आपण सन्मान करूयात. खरं तर कठीण परिस्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ एखादा पाहिला तर तारणहार यावा लागेल. या स्पर्धेमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने पुढे सरसावले आहेत, परंतु झालंय काय, संदेशने अक्षरशः फसवलंय. व्हाईट बॉल आहे, परंतु विकेट किपरने कमालीचं काम केलं. रोनित आहे विकेटच्या मागे आणि पहिले तर रनआउटच्या रूपामध्ये विकेट जातीये. खेळाडू बाद होत आहेत. तिसरा धक्का लागतो अर्थातच टीम भोकरबडा संघाला. समारंभ चालू आहे, आपण त्यानंतर नक्कीच आपल्याला सुद्धा संधी देऊया. त्यानंतर यश जाधव साहेबांचं नक्कीच सन्मान इथे या स्पर्धेमध्ये केला जाईल. आपलेच आयोजक आहेत, परंतु सन्माननीय यश जाधव साहेबांचा सन्मान केला जाईल. आणि विनोदजी जाधव दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय यशदादा जाधव यांचा सन्मान करायचा या स्पर्धेमध्ये. खरं तर प्रत्येक खेळाडूला संधी देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांचाही पाहिलं तर आपण चिंचवली शेकीन ग्रामस्थ म्हणून नक्कीच त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये करूयात. एक हँडसम पर्सनॅलिटी, यंग हँडसम पर्सनॅलिटी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम आणि पाहिलं तर युवकांची फुली तयार केलेले आमचे सन्माननीय यशदा जाधव यांचा शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. खरं तर सदैव त्यांच्या चेहऱ्यावर गोड हास्य असतं आणि त्याचबरोबर प्रत्येक युवकासाठी वेळोवेळ धावणारे आमचे सन्माननीय यशदादा यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला गेला आहे. बघा ऑन स्क्रीन आपण पाहतो यशदादांना. त्यानंतर सन्माननीय विनोददादा जाधव यांचाही सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. दीपदादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण विनोददादा जाधव यांचा सन्मान करायचा आहे. दीपदादा जाधव यांना विनंती असेल आपण विनोददादा जाधव यांचा सन्मान करायचा आहे स्पर्धेमध्ये. त्यानंतर आपल्या या मुख्य व्यासपीठावर उपस्थित खोपोली क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणून यांच्याकडे पाहिले जात असे आमचे शंकरदादा दळवी यांचाही आपण या स्पर्धेमध्ये नक्कीच स्वागत करूया. त्यांचाही थोड्या वेळात येते या स्पर्धेमध्ये मुख्य मंचावर सन्मान केला जाईल. मिसफील्ड झाली आणि मिसफील्ड झाल्यानंतर मिळालेला चौका नवसंजीवनी देणारा ठरणारा अर्थातच पाहिलं तर टीम सोमजाई भोकरबडा संघासाठी. अशा धावा येऊ देत, धावा कुठून येऊ देत, परंतु धावा येऊ देत. खरं पाहायला गेलं तर खेळपट्टी या आपण टुर्नामेंटमध्ये पाहतोय ती म्हणजे एकतर मुळगा वेण आणि त्याचबरोबर चिंचवली शेकीन यांकडून पाहतो. याआधी आपण खेळपट्टीची थोडी दिशा वेगळी पाहिली, परंतु आता खेळपट्टी वेगळ्या दिशेने आहे आणि धावा संख्या 3 ओव्हरच्या अंती झाले ते म्हणजे 16 धावा. तदनंतर आपण संकेतजी जाधव साहेबांना विनंती करूयात आपण पुढील सन्मान करायचा आहे. सन्माननीय सचिनदादा जाधव यांचा पुढील सन्मान करायचा आहे. सचिनदादा जाधव यांचा पुढील सन्मान आपण करायचा. अर्थातच संकेत दादा यांना विनंती करूयात आपण सन्मान करायचा सचिनदादा जाधव यांचा. त्यानंतर आपण शैलीदादा फावडे साहेबांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान सन्माननीय अनंतदादा फावडे साहेबांचा करायचा आहे. शैलीदादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण अनंतदादा फावडेचा देखील सन्मान करायचा आहे. मॅचमध्ये आपण लक्ष देऊयात पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कौशल पाटील, एक तरुण गोलंदाज पाहिला तर खरं तर याची अगदी पहिली दुसरी टुर्नामेंट असावी आणि तीही नाईटची टुर्नामेंट त्या खेळाडूला मिळाले. खरं तर याचं सुद्धा कौतुक करावं. यंग टॅलेंट याला सुद्धा आपण पाहिलं बऱ्याच टुर्नामेंटमध्ये, डेच्या टुर्नामेंटमध्ये, परंतु नाईटची पहिली टुर्नामेंट या गोलंदाजी पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आक्रमण चढवण्याचा केले प्रयत्न. फिल्डर धावतील परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल अगदी पाहिलं तर फाईन लेगच्या आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध गेला सीमा पार. पहिल्या बॉलवर या ओव्हरमध्ये आलाय. सन्माननीय प्रतीकदादा देशमुख साहेबांचा सन्मान करायचा. या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रतीकदादांची सुद्धा उपस्थिती लाभली आहे, त्यांचा आपण सन्मान करूयात. संकेतदादांना विनंती करेल की आपण
नागेश दादांचा आपण सन्मान करूयात या स्पर्धेमध्ये. नागेश दादा विनंती आपला सन्मान नक्की या स्पर्धेमध्ये होईल. तदनंतर आपण पुढील सन्मान करण्यासाठी आमंत्रित करूयात संकेत जाधव यांना. पुढील सन्मान आपण करूयात या खोपोली शहराच्या क्रिकेटचे पाहिलं तर भीष्माचार्य शंकर दळवींचा नक्की जरा सन्मान होईल. बरेच खेळाडू घडवण्याचं काम केलं पाहिजे तर यानंतर भारतीय लेदर क्रिकेटसाठी पाहिलं तर इंटरनॅशनल संघासाठी सुद्धा चांगलं काम करतात असे आपले सन्माननीय शंकरदादा दळवी यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर विनोददादा जाधव यांना विनंती असेल आपण पुढील सन्मान करायचा आहे. अर्थातच सन्माननीय पाहुणे सुरेशदादा धुमाळ यांचा सन्मान करायचा आहे. सुरेशदादा धुमाळ यांना विनंती असेल की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पाहू शकतो ऑनस्क्रीनला आपण पाहतोय सोमजाई बोकरपडा संघ पाहिलं तर जेव्हा बॅटिंगसाठी त्यांना आमंत्रित केलं गेलं परंतु झालं काय आतापर्यंत तिसरी ओव्हर संपली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर पहिला बॉल, चौथ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल सुद्धा सरळ आहे. धावसंख्या झाली 20. बॅक टू बॅक चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता, थोडा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. तदनंतर प्रतीकदादा फावडे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रफिक दादा शेख यांचा सन्मान करायचा या स्पर्धेमध्ये. रफिक दादांचा सन्मान या स्पर्धेमध्ये करायचा आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय. एज साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. पाहिलं जाईल आमचे KTC संपूर्ण वॉर्ड टीम आहे आणि नक्कीच पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांची साठी मागणी केली. तदनंतर आपण पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी आमंत्रित करूयात सन्माननीय किशोरदादा येरुंकर. हे संपूर्ण मंडपचे पाहिले तर त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्याचबरोबर चांगल्या दर्जाचं ते आपल्याला मंडप डेकोरेशनचं काम केलं असं सन्माननीय किशोरदादा येरुंकर साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. जरूर पंच नॉट आउट आहे परंतु जर पाहिलं तर आपल्याकडे वाईड आणि नो बॉल साठीच फक्त सर रिव्ह्यू आहे. त्यानंतर एज साठी आयदर पाहिलं तर LBW साठी आपल्याकडे रिव्ह्यू नसणार आहे. खरं तर पाहिलं तर आपल्याकडे अल्ट्राइज सुद्धा नाही आहे, त्यावेळेस स्निकोमीटर सुद्धा नाही आहे, त्यामुळे याची सुद्धा नोंद संघांनी घ्यायची आहे. आपल्याकडे वाईड आणि नो बॉल साठी इथं रिव्ह्यू असणार आहे. जर पाहिलं तर नॉट आउट असेल आणि नॉट आउट खेळाडू असल्यानंतर आपण पाहतोय आता स्ट्राईक पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडे धाव घेतले नाहीये. 20 धावसंख्या झाली आहे. 3 विकेट मैदानाच्या बाहेर. बॉलिंग ट्रॅकवर कौशल गोलंदाजी मार्कवर असणार. जर उपस्थित मान्यवरांचं करूया आपण पुन्हा एकदा सहर्षाचे स्वागत. व्यासपीठावर उपस्थित आहे तुमचं या व्यासपीठावर त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून या आयोजन कमिटीच्या मार्फत करतो या सहर्ष स्वागत. शेवटची ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक चालू आहे आणि स्लॉग ओव्हर षटकामध्ये जी गरज आहे संघाला ती गरज अजूनपर्यंत मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाने केली नाहीये. येणाऱ्या पाहिलं तर बॉल्स मध्ये चांगल्या धावा कराव्या लागतील. मग धावा केल्यानंतर आपण नक्कीच म्हणूयात की हा संघ या स्पर्धेमध्ये समोरच्या संघासमोर आव्हान उभं करणार. पण आव्हान उभं करण्यासाठी येणाऱ्या बॉलवर तुटून पडावं लागेल कारण की आतापर्यंत पहिलं बॅटिंग थोडी कमकुवत राहिली आहे असंच म्हणावं लागेल कारण की डीप रोडचं मैदान बॅटरला भुरळ पडते आणि बॅटरला पाहिलं तर खेळ करण्यासाठी बराचसा वाव मिळतो. प्रत्येक खेळाडू इथे पाहिलं तर फलंदाजी करण्यासाठी उत्सुक असून त्या मैदानावर आतापर्यंत पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघ थोडीशी धावसंख्या कमी उभारतो की काय असं म्हटलं जातंय परंतु आता धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये 22 धावा. त्यानंतर आपण पुढील मॅच साठी आमंत्रित करूया टॉस साठी नवगड संघ आणि त्यांचे विपक्ष असणारे सरकार हाल संघ. सरकार हाल संघ आणि त्यांच्या विरुद्ध नवगड संघ दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार. प्रत्येक संघाची पहिले तर टॉस मिड इनिंग मध्ये होणार तर नक्कीच ती टॉस इथे केली जाईल. तर सरकार हाल संघ आणि त्यांच्या विरुद्ध नवगड संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण करूयात आमंत्रित की या आपण टॉस साठी आणि टॉसचा मान नक्कीच असणार तो सन्माननीय कल्पेशदा मोरे यांना जो टॉसचा मान असणार.
इथे धाव घेण्याची इथे संधी निर्माण झाली होती, धाव घ्यायची होती, स्ट्राईक रोटेट करायची होती. रोहित मैदानामध्ये आहे, समीर आहे, तर रनआउटच्या माध्यमातून खेळाडू बाद होईल. चला टॉस बॉक्स पेक्षा टॉस बॉक्स इथे ठेवलाय ना, असेल की आपण रेलिंगच्या बाहेर उभे राहूनच मॅच पाहायचे. एक सुंदर असं रेलिंग आपण पाहतोय, त्या रेलिंगला प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा पहिला तर एक फ्लॅग पाहतो, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सुद्धा फ्लॅग पाहतोय. सुंदर असं पाहिलं तर मैदान सजवले, त्याचबरोबर मैदानाच्या सोबत पाहिलं तर चांगल्या प्रकारचे आपले जे फ्लेक्स अर्थातच आपण त्यांना झेंडे बोलतो ते सुद्धा सजवून चांगल्या प्रकारचं मैदान सजवण्याचं काम केलं. अर्थातच टुर्नामेंट आपण पाहिली ती चालू असणारी राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2026 पाहिलं तर माध्यम पाहतोय. चांगली मॅच रंगणार, यामध्ये तीन मात्र शंका नाही, परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाने येणाऱ्या बॉलमध्ये धावा करायला पाहिजेत. आलेच फटका खेळलाय, त्याचबरोबर कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न गणेश राणा होते, त्यांच्या वरून बॉल गेलाय, डीप मधून फिल्डर आलेत, बॉलला फेकी सुद्धा केली आहे, 2 कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्नामध्ये रनआउट तर होणार. 2 गाड्या पाहिल्या तर अगदी मधोमध रुलामध्ये होत्या, रनआउट झाला खेळाडू. एक धाव शॉट. मग जर पाहिलं तर इथे धाव मिळेल फक्त अर्थातच एकच. जिथे आपण एवढी मेहनत केली, परंतु मेहनत करताना आपण एक धाव कंप्लीट केली होती, दुसरी सुद्धा केली, परंतु एखादी रन शॉट पडली तर नक्की त्याचा फटका आपल्या संघाला पडू शकतो. इथे पंचाचा निर्णयाला एक धाव शॉट अर्थातच पाहिलं तर धाव फक्त मिळेल ती एक, आणि शॉर्ट धावसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. त्यानंतर आपण सन्माननीय पाहुणे कलाप्पा बनसोडे साहेबांचं ते नक्कीच या मुख्य अतिथी मंचावर शुभ झाले, त्यांचा आपण करूयात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार करूयात. सन्माननीय यशदादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण कलाप्पा दादा बनसोडे यांचा नक्कीच सन्मान करायचा या स्पर्धेच्या माध्यमातून. सर बॅटिंग एंडला चेक करायचं आहे का? येस, बॅटिंग एंडला चेक करायचं आहे. त्याचबरोबर आपण आमंत्रित करूयात सरकार हा या संघाच्या कॅप्टनला, आणि त्यानंतर मायक्रोफोनवर बदल होईल. अर्थातच सेकंड इनिंग मध्ये जेव्हा रन चेस येईल आणि रन चेस करताना आपण आमंत्रित करूयात आपल्या खोपलेचा एक बुलंद आवाज आणि ज्याने साम्राज्य क्षेत्रामध्ये आपल्या स्वतःच्या नावाचा ठसा उमटवलाय असे तुषारजी धुमाल सरांना. त्याचबरोबर सन्माननीय कल्पेशदा मोरे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण येणारा मॅचचा टॉस करण्यासाठी नक्कीच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण येणाऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत. कल्पेशजी मोरे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण येणाऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत. अर्थात सरकार हाल संघ असणार त्याच्या विरुद्ध खेळताना आपण पाहणार नवगर संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. नवगर संघ आला त्यांचा आपण नक्कीच वेलकम करूयात आणि त्यानंतर आपण आमंत्रित करूयात सरकार हाल संघाला. पुन्हा एकदा पुकार देतोय आपण सरकार हाल संघ त्वरित या आपण टॉस साठी. प्रसाद सन्माननीय आयोजक प्रसाद भोईर यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. प्रसाद भोईर आपल्याला सुद्धा विनंती आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. आयोजक आपल्याला नक्कीच आवाज देत आहेत. सरकार हाल संघ नक्कीच झालाय. त्याचबरोबर आपण नवगर संघाला सुद्धा टॉस बॉक्स मध्ये नक्कीच आमंत्रित करूयात. त्यानंतर आपण कल्पेशदा मोरे यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच टॉस बॉक्स मध्ये नक्कीच या दोन संघाविरुद्ध टॉस करायचा आहे. अर्थातच ही मॅच आपण पाहतोय
पूल मधली आजच्या ओपनिंगची मॅच जी चिंचोली गोळे आणि त्याचबरोबर सोमजाई भोकरपडा चालू त्यानंतर दुसरी मॅच नवघर विपक्ष सरकार हाल मधली चालू आहे आणि यामधून जो जिंकेल तो विनर वर्सेसची मॅच लगेच खेळून घेईल. तर ही पूलची मॅच दुसरी मॅच नवघर विपक्ष सरकार हाल मध्ये चालू आहे. मोरे सरांच्या शुभ हस्ते इथं केला जातो टॉस ओ टू तुषार सर. धन्यवाद सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांसाठी उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपण राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत करूया. टॉस बॉक्स मध्ये मी कॅमेरामॅनला नक्कीच आमंत्रित करतोय. मान्यवरांची मांडियाळी आता टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळते. प्रसादजी भोईर या स्पर्धेचे एक मुख्य घटक, त्यांच्यावरती बरीचशी जबाबदारी आहे. दिगंबर मोरे यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो, आपण यावं. एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चिंचोली गोहे संघाच्या विरोधात सोमजाई भोकरपाडा. विजयासाठी आता गरज आहे ती 24 चेंडूमध्ये 24 धावांची. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. या मैदानाच्या चारी दिशेची सुंदरता आता ऑन स्क्रीन वरती केटीसी लाईव्ह वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण करताना घर बसल्या प्रेक्षकांना या मैदानाचा जो आनंद आहे, या मैदानाची जी सुंदरता आहे ती मात्र पाहण्याची संधी निर्माण झालेली आहे. याकरता केटीसी चॅनलच्या या सगळ्या टीमचं अभिनंदन करताना मग मी विनंती करेल प्रेक्षकांना या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि चांगल्या चांगल्या कमेंट करताना या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. एक जबरदस्त ही स्पर्धा, बराच कडवा संघर्ष या स्पर्धेसाठी अर्थातच आयोजकांच्या वतीनं आपण करण्यात पाहिलं. विनायकजी जाधव ज्यांनी निर्णय घेतला ही स्पर्धा होणार आणि स्पर्धा आता आपण पाहतोय पहिल्या रात्रीच्या खेळामध्ये पूर्ण होताना. यश जाधव एक कोड व्यक्तिमत्व, युवकांच्या गळ्यातलं ताईत म्हणून या परिसरामध्ये आपण यश जाधव यांना पाहत असतो. एक शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून आता ते पुढे आलेले आहेत. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देताना आपण शैलेजी फावडे साहेबांचं देखील कौतुक नक्कीच करूया. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष रमेशदादा जाधव देखील या व्यासपीठावरती उपस्थित पाहायला मिळाले उद्घाटन सोहळ्याच्या टायमाला. आणि इथे देखील आपण पाहतोय की मॅच कदाचित हृदयाचे हाय ठोके वाढू शकते, हृदयाची स्पंदनं वाढू शकते. चारी रात्रीमध्ये आता पारितोषिक जाहीर झालेले आहे युवा उद्योजक दिगंबर मोरे साहेबांच्या वतीनं. मोरे ग्रुपचे फाउंडर आहेत दिगंबर मोरे शेठ यांनी लावलेला पारितोषिक थेट लगातार 3 विकेटसाठी 1000, लगातार 3 षटकारांसाठी 1000, लगातार 50 धावांसाठी 1000 असं दिगंबर मोरे साहेबांचं पारितोषिक कदाचित उद्याच्या रात्रीमध्ये डबल होईल. आदरणीय शंकर दळवी साहेबांचं देखील मी कौतुक करेल. महाराष्ट्रातील एक लेदर क्रिकेटचे कोच आणि त्याचबरोबर खोपोली टेनिस क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून आपण त्यांना पाहत असतो. त्यांचं देखील शुभागमन इथे झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. दीप जाधव साहेबांचं देखील स्वागत करेल. या स्पर्धेसाठी खाल परदेशातून ते आता आलेले आहेत माझ्या माहितीनुसार. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. अजिंक्य दर्गे कॅम्पा कोला, प्रत्येक मॅच साठी कॅम्पा कोलाची एक थंडाची बॉटल या स्पर्धेमध्ये खेळाडूला देण्यात येईल. थंड करण्याचं काम केलं जाईल. गोलंदाज सनी तयार, स्ट्राइक एंड वरती बॅटर आकाश पाटील. घुटना टेक, तमाशा देख, मिड विकेटच्या बाहेर चेंडू गेलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील आजच्या रात्री मधल्या पहिल्या 6 षटकार.
च्या मदतीने आता टोटल 8 धावा आता स्कोर कार्ड वरती. स्वीट हिट करण्याचा प्रयत्न केला पण इथे हा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय. डॉट चेंडूचा इशारा. स्कोर कार्ड वरती माझे साथी गुणलेखक मला सांगतायत भावेश सावंत सर आता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. लवजी संघाचा हा ऑलराऊंडर फौजी आता गुणलेखकाची कामगिरी करताना 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. त्यांना खोपोली प्रीमियर लीग मध्ये आम्ही खूप मिस केलं. त्यांचा संघ आता सेमी फायनल मध्ये खेळतोय. नाईट मॅच मध्ये कदाचित त्यांची वाईल्ड कार्ड एंट्री होऊ शकते. चेंडू पुन्हा एकदा आसमानी सफर करताना विनायक जाधव साहेबांना खुश करणारा अर्थात हा जबरदस्त काऊ कॉर्नरच्या बाहेर षटकार. निखिलजी देशमुख इथे बसलेले त्याच्या माध्यमातून देखील राष्ट्रवादीची आणखी एक जबरदस्त मोठी स्पर्धा माणखिलीच्या मैदानावरती 1 तारखेच्या रात्रीपासून 4 तारखेच्या रात्रीपर्यंत आपल्याला ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला भाग घ्यायचा असेल तर निखिल पाटील, निखिल देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत. ते सांगतात सगळे टीम फुल झालेले आहेत, कोणी कॉल करू नका पण मॅच पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहा. आणि 4 दिवसाला आता मैदानावरती केलेली खऱ्या अर्थानं गर्दी आहे. खोपोली वेगामध्ये 2 नाईट रजनी चालू आहेत पण डीपी रोडचं मैदान आज जणू काही प्रेक्षकांनी फुललंय. आणि या झाडाला वृक्षरूपी आपण पाहतोय फळं आणि फुलं आलेली ती प्रेक्षकांच्या स्वरूपात. सगळ्या प्रेक्षकांचं आयोजकांच्या वतीनं आपण हार्दिक स्वागत करूया. स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात 24 धावांचा पाठला करताना 15. माझ्या समेत आज आपण बघतोय व्हॉइस ऑफ खोपोली अर्थातच पंचकृषी विभागातील एक मोठं नाव आकाश देशमुख सर आहेत. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ कर्जत सन्माननीय मनीष मुंडे आणि त्याचबरोबरीनं योगेशजी ढोले सरांचं मी हार्दिक पुन्हा एकदा स्वागत करतो. जबरदस्त आज ही स्पर्धा प्रत्येकाला आनंद देणार आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या कानापर्यंत पोहोचूयात. अर्थातच डीजेचं देखील आपण कौतुक करूया. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया जिथे गोलंदाजी मार्गवरती आलाय गोलंदाज सनी. इथे चेंडू टप्प्यावरती करताना आक्रमण फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर जातोय. दन दन दंड करणारा येतोय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. चौकार. ठोक. स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेनं प्रेक्षकांसाठी आता परभणी दिलेली आहे. केटीसी लाईव्ह वाहिनीद्वारे क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चांगल्या कमेंट्स देखील आपण या स्पर्धेमध्ये आता पाहिल्यात. आजची पहिली रात्र आहे, थोडासा डिले झाला मी तर म्हणेल, कारण या उद्घाटन सोहळा देखील आज इथे संपन्न झाला. बऱ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर खरी सुरुवात या क्रिकेटच्या पटलावरची आपल्याला पाहायला मिळाली. पहिली मॅच आहे. 24 धावसंख्येची गरज असताना आता गरज आहे ती 19 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात. निखिल देशमुख साहेबांचं मी कौतुक करेल ज्यांनी 500 असं 1000 रुपयाचं पारितोषिक सगळ्या आमच्या समालोचकांसाठी दिलेलं आहे. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया आणि नक्कीच निर्धार ट्रॉफीसाठी त्यांना खूप सारे शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये. आणि आपले 500 दोघांना 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. निखिल देशमुख नेहमी प्रत्येकाला आनंद देत असतात. खेळाडू रूपी आपण पाहतोय निर्धार ट्रॉफी मध्ये देखील त्यांचा आनंद पाहायला मिळेल. पण आल्या त्यांनी आमच्या कलेला दाद देताना समालोचकांना देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये. रमेश जाधव साहेब एक हँडसम आणि डॅशिंग असं नेतृत्व
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं थोडेसे मनामध्ये दुःख आहेत, कारण की आज आपल्यात या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी सदैव मनात राहणार, ज्योतीप्रमाणे प्रफुल्लित होणार. आणि याकरता आपण पाहतोय त्यांना देखील इथे सन्मानानं भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली गेली. चेंडू यावेळेस आपण बघतोय यष्टिक्षकाच्या हातामध्ये प्रॉपर कलेक्शन पाहायला मिळाला. गोलंदाज साहिल हा गोलंदाजी करतोय. 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 24 धावा पूर्ण करायच्यात, म्हणजे आता 17 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. सतरा चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. चिंचवली एंड काढणं गोलंदाजी चालू आहे. पॉइंटच्या दिशेनं मारायचा होता, पण गलीमध्ये हा चेंडू गेला. सीमारेषा पार. धावा मिळतील 4 4 4. आकाश पाटीलनं केलाय वार. हाळ संघाच्या कर्णधारानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि निर्णय काय घेतलाय, गोलंदाजीचा निर्णय. ही मॅच संपलं तर लगेच आपल्याला मैदानामध्ये जायचं. विजयासाठी एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. अब्बासभाई जलगावकर यांचं देखील मी या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आपल्या संघाचं पाठबळ वाढवण्यासाठी ते मात्र इथे उपस्थित झालेले आहेत. टेलर असोसिएशनचे अध्यक्ष, खोपोली टेलर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत अब्बासभाई जलगावकर यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. स्ट्राईक एंडवरती आकाश पाटील एका धावेसाठी किती मोठा फटका खेळतोय हे नक्कीच पाहायला मिळेल. पॉइंट आणि गलीमधनं या चेंडूला पुन्हा एकदा केलंय मैदानाच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा चौकार. ही मॅच जिंकली आहे. जय हनुमान चिंचोली गोहे संघाने. आणि या मॅचचा शिल्पकार नो डाऊट ऑलराऊंडर भूमिका ज्यानं पार पाडली. गोलंदाजी करताना 2 विकेट मिळवल्या, धावा खर्च केल्या त्या 1, आणि फलंदाजी करताना 2 चौकार 2 षटकाराच्या मदतीने 21 धावांचं योगदान देताना तो ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मी त्याला व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि पाहुण्यांना विनंती करेल व्हॉइस ऑफ कर. खरं तर बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. योगेश ढोळे आज आमच्यासमोर जोडले जातील समालोचन कक्षामध्ये. जय हनुमान चिंचवली संघ गोहे हे बाचे मारले पहिल्या मॅचमध्ये. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट आकाश 2 चौकार 2 षटकार. तर